त्यामुळे त्याच्या आधी आपण पोचलं पाहिजे। मंत्रालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोचणारे दादा होते। मला असं वाटतं की मंत्रालयाची सुरुवातच दादा करायची आणि सकाळी 9 वाजता मंत्रालयात आपल्या चेंबरमध्ये जाऊन दादा बसायचे, तिथे मिटिंगा घ्यायचे, त्यांचं कामकाज करायचे आणि म्हणून कधीही कामकाज अडलेलं आहे, फाईल थांबलेली आहे, दादा उपलब्ध नाही म्हणून निर्णय होत नाही असं कधी झालं नाही। एखादा निर्णय जर त्यांना पटला नाही तर मात्र त्या ठिकाणी ते स्पष्टपणे सांगायचे, फाईल थांबवायचे, चर्चा करायचे, पण आपलं जे काम आहे ते काम मात्र ते सातत्याने करायचे। आणि दुसरा त्यांचा स्वभाव होता की मंत्रिमंडळात किती विषय असले तरी प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास करून दादा यायचे, प्रत्येक विषयाची एक नोट त्यांच्याकडे असायची आणि त्या विषयात जर काही किंतु परंतु असेल तर तो किंतु परंतु त्या ठिकाणी ते मांडायचेच। आणि अनेक वेळा अगदी साधे विषय जे असायचे की ज्याच्यावर चर्चेची गरज नाही, सचिव उभा राहिल्याबरोबर दादा म्हणायचे ठीक आहे मान्य आहे, आणि दादांनी मान्य आहे म्हटल्यानंतर तो विषय सगळ्यांना मान्यच असायचा। त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक क्वालिटी त्यांची होती की नीट विषयाचा अभ्यास करून, आणि नुसता अभ्यास करून नाही तर त्या प्रत्येक मंत्रिमंडळातल्या विषयाची 4 ओळींची नोट ही नेहमी दादांजवळ असायची की जी ते मांडायचे आणि त्यातनं त्यांचं एखाद्या विषयावरची जी पकड आहे ती पकड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळायची। खरं म्हणजे दादांच्या संदर्भात अनेक लोक अनेक गोष्टी सांगू शकतील, त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल देखील अनेक या ठिकाणी आपल्याला गोष्टी सांगता येतील, पण हे सगळं होत असताना वरकरणी दादा अतिशय कडक अशा प्रकारचे वाटायचे। पण माझा अनुभव असा होता की पहिल्यांदा एखाद्याशी कडक बोलल्यानंतर मग त्याच्याशी ते प्रेमळ देखील बोलायचे, आतून ते अतिशय प्रेमळ होते। त्यात त्यांचा स्वभाव होता की पहिल्यांदा एखाद्याला जसा मिलिटरीचा अधिकारी एकदम स्ट्रेट करतो असा स्ट्रेट करायचे आणि त्यानंतर मात्र त्या व्यक्तीला सांभाळून घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं जे काही कार्य आहे ते कार्य करायचं। हे खरं म्हणजे दादांचं आपण काम पाहिलं। पण हा सगळा वक्तशीरपणा, हे सगळं घड्याळाच्या काट्याने चालणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं, आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं, अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा